मित्रांनो, किराण्याचे सामान ही एक अशी गोष्ट आहे की ज्याशिवाय आपण घर चालू शकत नाही. जसे दर आठवड्याला आपण भाज्या विकत घेतो, तसेच दर महिन्याला किंवा 15 दिवसाला किराणा अनेक घरांमध्ये भरला जात असतो. मग त्यात अनेक प्रकारची धान्य, तेल, खोबरे, मोहरी, मीठ, चहा, साखर असे अनेक पदार्थ खरेदी करत असतो. अनेक घरांमध्ये तर एकदाच किराणा भरून साठवण्याची पद्धत असते. परंतु तुम्ही हा जो किराणा किंवा धान्य भरता याचा दर्जा बघून विकत घेता. कदाचित धान्य किंवा रोजच्या वापरातील वस्तू नीट बघून न घेतल्यामुळे अनेक वेळा स्वयंपाक करताना त्रास होत असतो आणि शिवाय सगळ्या कुटुंबाला कमी दर्जा असलेला धान्य खावे लागते. असा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आणि त्यात गृहिणींना तर नक्कीच आला असेल. मग खरोखरच धान्याचा कस कसा ओळखायचा किंवा धान्यात भेसळ नाही हे कसे ओळखायचे हे जाणून घेऊयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र नाईकवाडी गणराज शॉपीकडून तुमचे स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जेथे आपण जाणून घेणार आहोत किराणा सामान खरेदी करताना धान्याचा दर्जा कसा ओळखावा. धान्याचा दर्जा ओळखण्याच्या काही छोट्या ट्रिक्स असतात ज्या आपण आजच्या भागात बघूयात. मित्रांनो, आपण सुद्धा जेव्हा किराणा मालाच्या दुकानात जातो तेव्हा विविध प्रकारचे धान्य पोत्यात किंवा कोठीत आपल्या समोर ठेवलेले आपल्याला दिसतात. याचाच एक अर्थ असा असतो की ते धान्य आपण व्यवस्थित बघून मगच खरेदी करावे. त्यात बराच वेळा गहू आणि तांदूळ यांचे प्रकार हे आपल्या समोर पोत्यात ठेवलेले असतात. परंतु अजून विविध प्रकारची धान्य आणि पदार्थ जसे की शेंगदाणे, तूरडाळ, मूग, मसूर, पोहे, उसळ, ज्वारी, बाजरी, चणा डाळ हे आपल्या समोर क्वचित पाहायला मिळतात. खूप वेळा आपण फक्त यादी किराणा दुकानात देतो आणि सामान घरी आणतो आणि मग स्वयंपाक करताना कधी अन्न नीट शिजत नाही किंवा बनत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी मी तुम्हाला एक छोटीशी टिप देणार आहे. दुकानातून तुम्ही जेव्हा धान्य किंवा गहू विकत घेता त्यानंतर ते चाळून आणि निवडून घ्या. त्यामुळे त्यातील अशुद्धता निघून जाईल. कधी कधी काय होते की आपण गहू विकत घेतो आणि तसेच दळायला टाकतो. असे करू नये. गहू नेहमी निवडून आणि किमान चाळून दळायला टाकावे. धान्य विकत घेताना धान्याचा पोत, रंग, आकार कसा आहे हे बघावा. धान्य नेहमी टपोरे असावे. कधी कधी घरात आल्यावर धान्याला थोड्या दिवसात बुरशी येते किंवा कीड लागते. अशा वेळी ते धान्य खराब असते. स्वयंपाक करताना देखील धान्य कमी प्रतीचे असल्याचे आपल्याला समजू शकते. पोळी करताना जर पोळी कडक होत असेल किंवा कोरडी होत असेल, रबरासारखी होत असेल तर गव्हाच्या क्वालिटीचा प्रश्न असू शकतो. कधी तेलाचा खवट वास येत असेल तर त्याची एक्सपायरी बघून घ्यावी. असे अशुद्ध तेल वापरून आजार होण्याची शक्यता असते. कधी कधी तूर डाळ किंवा चणा डाळ या नीट शिजत नाही. अशा वेळी डाळ ही कमी प्रतीची असते. काही वेळी भाकऱ्या नरम होत नाहीत, चिरा पडतात. भाकरी जर कोरडी झाली तर कधी कधी ज्वारी किंवा बाजरी हलक्या दर्जाची असते. असे जर तुम्हाला अनुभव आले असेल तर तुम्ही किराणा बदलून घ्या. काही वेळा कडधान्य किंवा हुसळ ह्या हलक्या प्रतीच्या मिळतात. त्या कशा ओळखायच्या तर हुसळ किंवा धान्यामध्ये जर खूप धान्याचे खडे असतील तर ते निवडताना बाजूला काढावे लागतात. जर ते खूप प्रमाणात असतील तर त्या हुसळीचे किंवा कडधान्याचा कस कमी असतो. असे हुसळीचे खडे दिसायला हुसळीच्या दाण्यांसारखेच असतात, परंतु त्यांना मोड येत नाहीत आणि ते नीट शिजतही नाही. तसेच जेव्हा दुधात भेसळ किंवा पाणी असते तेव्हा ते दूध खूप पातळ असते आणि त्यात दही व्यवस्थित लागत नाही. तसेच काही वेळा दूध दाट दिसण्यासाठी त्यात मिल्क पावडर वापरली जाते. अशा वेळी हे दूध कसे ओळखाल तर दूध तापवल्यानंतर पातेल्याला जर खालच्या बाजूने एक साईसारखा थर लागला तर त्यात मिल्क पावडर असते. अशा प्रकारे आजकाल अनेक खाद्यपदार्थ आणि किराणा यात भेसळ असू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही किराणा खरेदी कराल तेव्हा जर तो व्यवस्थित तपासून घेतला तर तुमच्या कुटुंबाला पौष्टिक आणि चांगल्या प्रतीचा आहार मिळेल. मित्रांनो, आजच्या भागात दिलेल्या या माहितीचा वापर केला तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रतीचा आणि शुद्ध किराणा वापरू शकाल. मित्रांनो, तुम्हाला किराणा माल खरेदी करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते का? आपल्या अकोले येथे गणराज शॉपी हे एक सुपर शॉपी आहे जेथे शुद्ध आणि दर्जेदार वस्तू रास्त किमतीत तुम्हाला मिळतात. उत्तम दर्जाचा किराणा आणि बेस्ट सर्व्हिस या कारणाने आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या किराण्यासाठीची पहिली पसंती ही आपल्या गणराज शॉपीलाच मिळते. मित्रांनो, तुम्ही देखील जर का अकोले किंवा अकोल्याच्या आसपासच्या परिसरात राहत असाल आणि जर तुम्हाला तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी असेल
तर उत्तम दर्जाच्या किराणा मालासाठी तुम्ही आपल्या गणराज शॉपीला केव्हाही भेट देऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर का आमच्याकडून खरेदी केली तर तुम्हाला साखर मिळवता येणार आहे फक्त 9 रुपये किलो. सोबत 1 दिवसातच किराणा घरपोच मिळणार आहे आणि तोही फ्री. तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी एकदा आमच्याशी संपर्क साधा. मग वाट कसली बघताय? लवकर सांगा यादी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठून घेऊ? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.